नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा काव्य आणि नंदिनीचे जोरदार भांडण होत आहेत आणि भांडणामध्येच काव्य नंदिनीवर हात सुद्धा उचलते. तर चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय झालेलं आहे. एपिसोडची सुरुवात होते जेव्हा नंदिनी काव्याला समजावून सांगत आहे. जेव्हा काव्य नंदिनीला म्हणते की ताई आपण डिव्होर्स घेऊन मोकळे होऊया, तर नंदिनी म्हणते की नाही, मी जीवाला डिव्होर्स देणार नाही. आणि माझी नजर पण तेव्हाच खाली झुकली होती, ज्यावेळी मी पाहिलं की पार्थने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं आहे. त्यामुळे पार्थबद्दलच्या माझ्या ज्या पण भावना होत्या, त्या सगळ्या त्याच वेळी त्या क्षणी मिटलेल्या आहेत. आणि आता पार्थ फक्त मला या घरातले एक सदस्य, एक मेंबर म्हणून मी त्यांना पाहते. कारण तसं जर नाही केलं तर 4 लोकांचे संसार सगळे उद्ध्वस्त होतील. देशमुख घराण्याचं सगळी लाज चव्हाट्यावर येईल. पार्थची बदनामी होईल. जीवानी जे एवढं केलेलं आहे माझ्यासाठी ते सगळं वाया जाईल. त्यामुळे मी आता असं करणार आहे आणि मी जीवाला डिव्होर्स देणार नाही. कारण ज्या क्षणी सगळे लोकं माझ्या अगेन्स्ट होते, माझ्या अब्रूवर टीका करत होते, त्या क्षणी जीवाने माझ्या डोक्यावर हात ठेवलेला आहे. त्यामुळे हे माझ्यासाठी खूप पुरेसं आहे. परंतु काव्या तरीही नंदिनी तिला समजावून सांगते, की "ताई तुला समजत कसं नाहीये, की तुझं जीवावर प्रेम नाहीये आणि जीवाचं सुद्धा तुझ्यावर प्रेम नाहीये. तुझं जीवावर प्रेम नाहीये आणि जीवाचं." तेव्हा ती थोडंसं पॉज घेते. जीवाला वाटतं, की ती नाव सांगते, की काय काव्याचं आणि काव्याच्या तोंडून पण ते नाव निघतच असतं, की जीवाचं माझ्यावर प्रेम आहे. परंतु ती तिथे पॉज होते आणि थांबते आणि म्हणते, की "जीवाचंही तुझ्यावर प्रेम नाहीये." तर नंदिनी म्हणते, की प्रेमाचं काय? लग्नानंतर होणारच प्रेम आणि तसंही आता माझ्यासाठी प्रेम महत्त्वाचं नाहीये. माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे, की जीवाने जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे, तो विश्वासच माझ्यासाठी जन्मभर पुरेसा आहे. त्यामुळे मी जीवाला सोडणार नाही. तो ज्या क्षणी त्याने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातले, ज्या क्षणी त्याने मला बायको मानलेलं आहे, त्या क्षणापासून आता तो माझा नवरा आहे. आधी तो फक्त जीवा होता, आता तो माझा नवरा आहे आणि लग्नाच्या पहिल्या क्षणापासूनच जो बायकोला एवढी साथ देईल, अशा नवऱ्याला मी तरी सोडणार नाही. हे हे नंदिनीचं सगळं बोलणं ऐकून काव्याला खूप त्रास होतोय, पण ती सांगूही शकत नाहीये, की तिचं जीवावर प्रेम आहे, जीवाचं तिच्यावर प्रेम आहे. आता ही वेळ गेलेली नव्हती. काव्याने जर सगळ्यांना सांगितलं असतं, तर काही ना काही उपाय निघालाच असता. लग्नाला अजून एकच दिवस झालेला आहे. आताही तिच्याकडे चान्स आहे. परंतु काव्य आहे, की ती शांतच बसलेली आहे. तिचं नेमकं म्हणजे तिने लग्नातच सांगायला हवं होतं ही गोष्ट. त्यामुळेच जीवा सुद्धा तिच्यावर रागवलेला आहे. परंतु काय काव्य तर शांतच बसलेली आहे. काव्य काही बोलतच नाहीये. बस चिडचिड करत आहे सगळ्यांवर. तर दुसरीकडे नंदिनी तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे, की "बाबा मी तर डिव्होर्स देणार नाही. कारण जीवाने एवढंच केलेलं आहे माझ्यासाठी" वगैरे, वगैरे. आणि ती चायचा कप काव्याला देते. इकडे मानिनी पण नंदिनीकडे येते आणि मानिनी मनातल्या मनात म्हणते, की "नंदिनी आज पुन्हा एकदा तू दाखवून दिलं, की आमची चॉईस ही एकदम राइट होती." आणि ती नंदिनीची पाठ थोपटावते. असं दाखवते, की ती नंदिनी सोबत आहे. तर दुसरीकडे नंदिनी काव्याला चायचा कप देते, परंतु काव्याचा हात दाखवते आणि नाही म्हणते. तर जीवा आणि पार्थ सगळे तिथेच असतात. नंदिनीच्या बोलण्यावर पार्थ खूप जास्त शॉक झालेला आहे. त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. तिकडे जीवा येतो त्यांच्यामध्ये आणि तो चायचा कप नंदिनी काव्याला देत असते. तो चायचा कप घेतो आणि त्यातला चाय पितो. हे कृत्य केल्यामुळे काव्याला खूप त्रास होतोय, की नंदिनीच्या हातचा चाय सुद्धा जीवा पितोय आणि हे सगळं बघून काव्याला खूप त्रास होतोय आणि ती रागातच तिथून निघून जाते. दुसरीकडे नंदिनी आणि काव्याची आई शारदा देवघरामध्ये पूजा करत असते. देवाला मागत असते देवी आईला, की माझ्या मुलींना सुखात ठेव, काव्याला सगळं सहन करण्याचं बळ दे. आता त्यांच्या लाईफमध्ये कुठलीही तुफान नको येऊ दे. तर तेवढ्यातच तिच्याच हाताने पूजेची थाल खाली पडते आणि तिला मग वाटतं, की आता अरे बापरे! हे तर खूप मोठा अपशकुन आहे वगैरे. ती देवी आईला म्हणते, की "देवी आई आता माझ्या मुलींच्या लाईफमध्ये अजून संकट नको येऊ देऊ आणि सगळं नीट कर." तसंच तिला त्यातच चक्कर येते. तर काव्या आणि नंदिनीची छोटी बहीण तिथे तिला येते आणि तिला सांभाळते. तर दुसरीकडे काव्या आपल्याला स्वतःला रूममध्ये बंद करते आणि तिथे ती रडत बसते. तसेच नंदिनी तिच्या मागे-मागे येते आणि नंदिनी म्हणते, की "काव्या दरवाजा ओपन कर. असं दरवाजा बंद करून राहणं योग्य नाही आहे आणि रागावली आहेस का माझ्यावर वगैरे?" ती आवाज देत राहते, परंतु काव्या काही आवाज देतच नाही. शेवटी तिसऱ्या आवाजात काव्या म्हणते, की "का मी तुझ्याशी बोलू वगैरे?" ती तिथे येते घरात. तर नंदिनी म्हणते, की "अच्छा रागावली आहेस माझ्यावर? ठीक आहे चल माझ्यावर रागावली तर रागावली, पण तू कालपासून काहीही खाल्लं नाहीयेस. बाहेर ये आणि थोडंसं काहीतरी खाऊन घे." काव्या म्हणते, "नाही मला भूक नाहीये. तू खाऊन घे हां. तू पोटभर खाऊन घे." आणि नंदिनी म्हणते, "अच्छा मी खाऊ का पोटभर? तुला माहिती आहे ना, तू जोपर्यंत खात नाही तोपर्यंत मी सुद्धा खात नाही म्हणून." काव्या एक इमोशनल रोलर कोस्टरमध्ये आहे. एकीकडे तिच्याच बहिणीने तिच्याच प्रियकरासोबत लग्न केलेलं आहे, परंतु हे कोणालाच माहिती नाही, की ते सांगू शकत नाहीये. तर दुसरीकडे ही तिची मोठी बहीण आहे. तिच्यावर तिचं खूप प्रेम आहे. त्यामुळे तिला तिच्याशी धडरित्या हेट पण नाही करता येत आहे आणि धडरित्या तिला समजावून घेणं किंवा आता ते नातं पहिल्यासारखं ते पण तिला टिकवता येत नाहीये बहिणीचं. त्यामुळे तिला कळतच नाहीये, की आता नंदिनीशी कसं वागावं. ती दरवाजा ओपन करते आणि म्हणते, की "ताई तुला मी समजावून सांगते, तू माझं ऐकत का नाहीयेस?" जेव्हा नंदिनी काव्याला म्हणत असते, की "काव्या तू असं का वागत आहेस? तू तर असं वागत आहेस, की तुझं लग्न मनाविरुद्ध झालंय आणि माझं लग्न माझ्या मनाप्रमाणे झालंय." सगळ्यांना माहिती आहे, की सिच्युएशन काय होती. परंतु आता तेच सगळ्यांना ब्लेम करत राहणं योग्य नाहीये. तर काव्य म्हणते, की "ताई मग तू सांग, आपण आपल्या मनासारखं कसं करायचं आता? आता आपण काय करायचं?" तर नंदिनी म्हणते, की "एकच उपाय आहे, की जे आहे आपल्याकडे आता त्यालाच चांगल्या रीतीने आपल्याला सांभाळायचं आहे आणि तेच आपली डेस्टिनी आपण मानायची आहे. त्यामुळे जे हातात आहे आता त्याला सांभाळायचं आहे." परंतु काव्य म्हणते, की "म्हणजे आयुष्यभर आपण आपलं मन मारून जगायचं का ताई? मी त्यापेक्षा डिव्होर्स घेऊया ना." तेव्हा पुन्हा एकदा काव्य डिव्होर्सची गोष्ट करते. जेव्हा नंदिनी ऑलरेडी काव्याला सगळ्यांसमोर सांगून ठेवलेलं आहे, की माझ्यासमोर डिव्होर्स हा शब्द परत यायला नको. नंदिनी पुन्हा एकदा तिच्यावर ओरडते आणि तरीही ती स्वतःला सावरते आणि म्हणते, की "चल ठीक आहे काव्या, तू पहिले काहीतरी खाऊन घे." परंतु काव्या वापस डोअर बंद करते आणि नंदिनीवर ओरडते, की "ताई तू खरंच जा इथून आता, खरंच जा." आणि त्याही आधी नंदिनी तिला म्हणत असते, की "मी तुझी मोठी बहीण आहे ना, तू एवढं ऐकत ऐकत का नाहीयेस माझं?" तर तिथे काव्या म्हणते, की
तू माझी मोठी बहीण आहे, हेच तर माझा मोठा प्रॉब्लेम आहे. इथे जर दुसरी कोणी मुलगी असते ना, तर तिचा हात उचलते वरती, की लगेच तिला मारण्यासाठी आणि मग असं तिचा हात तिथे सांगतो कळून की मोठी बहीण आहे. नंदिनी तिचं हे वागणं बघून खूप जास्त शॉक होते. तिला म्हणजे कधीच एक्सपेक्टेड नव्हतं हे. नंदिनी म्हणते की आजपर्यंत मला तुझी मोठी बहीण म्हणून घेण्यात तुला खूप गर्व वाटायचा. आज पहिल्यांदा तुला याचा त्रास होतोय. आणि काव्या वापस डोळे बंद करते आणि नंदिनीवर ओरडते की तू इथून जा. नंदिनी पण रडत-रडत तिथून निघून जाते. तर दुसरीकडे काव्या आपला फोन शोधते आणि जीवाला फोन करते. 2, 3, 4 वेळा फोन करते. जीवा बघतो नेहमी कट करत राहतोय, उचलतच नाहीये फोन. पण मग तो तिसऱ्यांदा फोन उचलतो आणि म्हणतो, "काय आहे?" तर काव्या म्हणते की "प्लीज, प्लीज काव्या, प्लीज, प्लीज जीवा फोन नको कट करू. मला तुला भेटायचंय. मला फक्त 5 मिनिटासाठी भेट प्लीज." तर जीवा तर पहिले नाही म्हणतो, पण काव्या म्हणते की "मी तुझ्या हातापाया पडते. प्लीज, प्लीज, प्लीज मला भेट." तर जीवा म्हणतो, "ठीक आहे, 5 मिनिटं टेरेसवर ये." तर आता इथेच एपिसोड संपत आहे आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण बघतो की आत्या जी आहे रम्याची आई, ती रम्याला समजावून सांगत आहे की जो काव्याचं माइंड जोपर्यंत नंदिनी डायव्हर्ट करत नाही, तोपर्यंत तुझ्याकडे टाईम आहे. तू काव्याचा ब्रेन वॉश कर आणि तिला डिव्होर्स वगैरे घ्यायला मजबूर कर. दुसरीकडे काव्या जीवाला भेटायला टेरेसवर येते आणि ती जीवाला म्हणते की जीवा आता ही वेळ गेलेली नाहीये. आपण सांगूया ना घरी. आपण ताईला तरी सांगूया ॲटलीस्ट की आपलं एकमेकांवर प्रेम आहे. ताईला हे कळल्यानंतर ताई आपोआप डिव्होर्स द्यायला राजी होईल. ती डिव्होर्स द्यायला राजी नाहीये कारण तिला ह्या गोष्टी माहितीच नाहीये. आपण सांगूया ना ताईला. पण जीवा म्हणतो की आता तुझं आणि माझं नातं केव्हाचंही संपलेलं आहे आणि तुझ्या आणि माझ्यात आता काहीही नाही आहे. जे होतं ते सगळं संपलेलं आहे. तेवढ्याच तिथे नंदिनी येते. आता नंदिनी ते ऐकलंय की नाही ऐकलंय ते तर एपिसोडमध्येच कळेल. मुळात नंदिनी ते ऐकलंच नसणार आहे कारण इतक्या लवकर तर नंदिनीला काहीच कळणार नाही. तर कालच्या उद्याच्या एपिसोडमध्ये हे दाखवणार आहे. पण आता एक नवीन प्रोमो आलेला आहे ज्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ऑलरेडी अपडेट दिलं होतं की आता समोरच्या स्टोरीमध्ये जीवा व्यसन वगैरे करायला लागेल, दारू वगैरे पिऊन घरी येत आहे. तर तोच प्रोमो दाखवलेला आहे. शॉर्टवर अपलोड केलेला आहे प्रोमो. तर प्रोमोमध्ये दाखवलेलं आहे की जीवा दारू पिऊन घरी येतो. मध्यरात्री बहुतेक घरी येतो आणि नंदिनी डोअर ओपन करते आणि ती बघते ती त्याला सांभाळते आणि सांभाळून बेडरूममध्ये घेऊन येते आणि त्याला झोपवते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा तो उठतो आणि बघतो तेव्हा नंदिनी इथे येते आणि 2 ग्लास घेऊन येते. त्यामध्ये दारूसारखं ती घेऊन येते आणि म्हणते की "जर यांनी टेन्शन कमी होत असेल तर आपण मिळून पिऊया ना." आणि ती जीवाला ग्लास देते आणि चीअर्स म्हणते आणि पियायला लागते. तेव्हा जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो की "नंदिनी थांब." मग नंदिनी म्हणते की "तुम्हाला तुमची चूक कळली माझ्यासाठी एवढंच पुरेसं आहे. आता हे पिया. ही दारू नाहीये, हे काढा आहे." आणि जीवा तो काढा निमूटपणे पितो. तर आता बघणं इंटरेस्टिंग असणार आहे की जीवाचं नंदिनीचं नातं कसं खुलतंय आणि तिकडेच पार्थ आणि काव्याच्या नात्याबाबतीत काय होणार आहे. परंतु काव्याला जर त्यांनी ड्रेस घालायला दिले तर नंदिनीला पण ड्रेस घालायला द्यायला हवे. नाही असं म्हणणं नाही माझं. परंतु ॲज कम्पेअर टू जीवा नंदिनी थोडी मोठी वाटत आहे. त्यांची जोडी छानच वाटत आहे. पण स्टिल असं काही लोकांचं मत आहे की काव्याला ड्रेस दिले तर नंदिनीला पण ड्रेस द्या. कारण ती त्यामुळे ती जीवाला शोभून दिसेल. पण तुमचं काय मत आहे मला कमेंट करून जरूर सांगा आणि उद्याच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक